कधीकधी प्रवास हा बाहेरचा नसतो, तो बाहेरून स्वतःपर्यंत जाणारा असतो. ज्यांना शांतपणे एकट्याने केलेले प्रवास किंवा कोकणातील अनुभव, कोकणातील संस्कृती समजून घ्यायची आहे, त्या मंडळींसाठी हा भाग बनवलेला आहे. वयाच्या 56व्या वर्षी मी निघालोय एकट्याने प्रवासाला. या सर्व प्रवासामध्ये कोकणाने मला आश्चर्यचकित केलं, कोकणाने मला शहाणं केलं आणि एक वेगळाच अनुभव मला कोकणाने ह्या खेपेला दिला. नमस्कार, माझं नाव महेश फडणीस आणि जर्नी बियॉन्ड 56च्या या नव्या भागामध्ये मी तुमचं स्वागत करतो. मी गेले 5-6 दिवस रोड ट्रिप करतोय, कोकणातल्या प्रवासामध्ये आहे. वेगवेगळी गावं, वेगवेगळी ग्रामदैवतं, कोकणातल्या देवराया, समुद्र किनारे, कोकणातलं जेवण, त्यांचं जीवन पद्धती, हे सगळं जवळून बघतोय, समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. हा व्हिडिओ शांतपणे बसून बघण्याचा आहे, अनुभवण्याचा आहे. मी फक्त पर्यटन न दाखवता त्या गावातील, त्या शहरातील संस्कृती, तिकडचे वेगवेगळे खाद्यसंस्कृती असेल किंवा त्यांचं जीवनमान आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. कोकणातील दशावताराबद्दल माझ्या मनामध्ये खूप उत्सुकता होती. या खेपेला मी 2 गावांमधले दशावताराचे प्रयोग बघितले, त्या कलाकारांशी बोललो, खूप छान वाटलं. तिकडचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघून तर मी वेडा झालो. या खेपेला मी पहाटे समुद्रामध्ये मासेमारी करण्यासाठी गेलो. पहाटे 4:30 वाजता त्या समुद्राच्या लाटावरती मला भीती वाटत होती, पण तरी आतमध्ये गेलो, कारण माझ्याबरोबर अनुभवी बांधव होते. ते सगळं बघितलं. मी आत्ता निघालोय खवण्याहून कुडाळच्या दिशेने आणि आता वाजलेत 11:20 झालेले आहेत. ठाण्याला जर मी सरळ निघालो तर रात्री 9-9:30 वाजतील, जास्तच 10 वाजतील. आज कुठे मुक्काम करायचा हे काही ठरत नाही आहे. 4-5 दिवस झाले मी वेंगुर्ला तालुक्यामध्ये फिरतोय, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. आणि काल खवणे, त्याच्यानंतर वेंगुर्ला, शिरोडा, रेडी, आजूबाजूची जी सगळी गावं आहेत, परुळे, कोचरा, त्याच्यानंतर पाट आणि तुमचं, ही सगळी गावं मी फिरत फिरत बघतोय. तिकडची मंदिरं, तिकडच्या देवराया, तिकडची कांदळवनं, समुद्र किनारे आणि एकंदरीत कोकणी माणसाचं जे जीवनमान आहे, इथली संस्कृती आहे. दशावतार मी 2 दिवस सलग, आता परवा मी वेंगुर्ल्याला जाऊन दशावतार बघितला आणि काल मी परुळ्यामध्ये दशावतार बघितला. त्या कलाकारांशी बोललो आणि असं सगळं. परवा कॉमेंटमध्ये कोणीतरी लिहिलंय की सोलो ट्रिपबद्दल अजून जाणून घ्यायची इच्छा आहे, त्यावर व्हिडिओ बनवा. तर मला वाटतं की मी त्याच्यावर काही तज्ज्ञ नाही आहे. मी स्वतःच अजून चाचपडतोय, स्वतःला जोखतोय, हे जमेल का, कंटाळणार तर नाही ना. कारण मुळात मी सतत लोकांमध्ये मिसळणारा आणि गर्दीमध्ये असणारा असा आहे. पण ह्या सोलो प्रवासाच्या दरम्यान काही गोष्टी मला आवडल्या आणि त्यांनी माझ्यात खूप बदल झाले. कुठल्याही अडथळ्याशिवाय आपण शांतपणे आणि विशेषतः सलग असा विचार करू शकतो, हे जाणवलं. आपण जवळपास सगळेच वेगवेगळ्या जबाबदाऱ्या, चिंता, विवंचना घेऊन जगत असतो.
शहरामधलं फास्ट लाईफ, ऑफिसमधल्या स्पर्धा, कौटुंबिक जबाबदाऱ्या, EMI, अनेक चिंता विवंचना आपल्या सगळ्यांच्या पाठीशी जवळपास लागलेल्या असतात. आणि मला असं वाटतं की माणूस त्याचं जगणंच विसरत चाललाय. खऱ्या अर्थाने जे जगायचं असतं ते जगायचं राहून जातं. निदान माझ्या बाबतीत तरी असंच होत होतं. वयाच्या 55व्या वर्षापर्यंत मी समाजाला, जगाला जसं जगून हवंय त्याप्रमाणे जगत गेलो. जबाबदाऱ्या घेतल्या, पैसे कमवण्याचे असतील, सांसारिक जबाबदाऱ्या असतील, आणि हे आपण सगळेजणच करत असतो. पण नेमकं मला काय आवडतंय, मला काय हवंय हेच मला समजत नव्हतं, किंवा ते मला शोधायला जमत नव्हतं. माझ्या नशिबाने वयाच्या 55व्या वर्षी मी ह्या सगळ्यातनं मुक्त होऊ शकलो. सुरुवातीचे 3-4 महिने मला समजत नव्हतं. मी रिटायरमेंट तर घेतली आहे, पण आता करायचं काय, मला नेमका कशात आनंद मिळतोय हेच समजत नव्हतं. आणि अशातच मी आणि माझी बायको एका लॉंग रोड ट्रिपवरती गेलो. 16 दिवसाची साऊथ इंडियाची आमची ट्रिप होती. आणि त्या ट्रिपमध्ये मला खूप आनंद मिळाला. वेगवेगळी शहरं, वेगवेगळी गावं, तिकडची संस्कृती, तिकडचे पदार्थ, हे सगळं बघताना मला असं जाणवलं की ही गोष्ट मला खूप आनंद देते. आणि ठरवलं की आपण प्रवास करत राहायचं. ड्रायव्हिंग तर माझं पॅशन आहेच, त्यामुळे रोड ट्रिप्स असतील किंवा एकंदरीत कसाही, पण प्रवास हा करायचा. त्यात एकट्याने प्रवास करणं म्हणजे आणखी गंमत आहे, आणखी चॅलेंजिंग आहे, स्वतःशी नव्याने ओळख आहे. त्यामुळे हा नवा उपक्रम मला खूप आवडतोय. काही वर्षांपूर्वी माझ्या असं लक्षात आलं की मला एकट्याने शांत असं बसता येत नाही आहे. सतत स्वतःला बिझी ठेवावं लागतंय. काहीतरी उद्योग लागतोय, काहीतरी काम लागतंय की जेणेकरून मी शांत राहीन. मग काम नसेल तर TV पाहणं, पेपर वाचणं, काहीच नसेल तर झोपणं किंवा एखाद्याला कोणाला तरी फोन लावणं, जेणेकरून मी बिझी राहीन. जसं नाही का, एखादी आई आपल्या बाळाच्या हातात खुळखुळा देते आणि तो रडायचं थांबतो, आणि काही वेळाने तो हातातला खुळखुळा पडला की पुन्हा रडू लागतो. तसं एक प्रकारची अस्वस्थता यायची की मला आता करायला काहीच नाही आहे. काही लोकांशी बोलल्यावर माझ्या लक्षात आलं की हा जो रेस्टलेसनेस आहे किंवा ही अस्वस्थता आहे, ही बऱ्याच लोकांमध्ये असते. सतत स्वतःला बिझी ठेवण्याची गरज, आपल्याला ती एक सवय झाली आहे. हे पाणी जसं शांत आहे, हा निसर्ग जसं स्थितप्रज्ञ आहे, तसं आपल्याला शांत होता आलं पाहिजे. ती आपली गरज आहे हे लक्षात आलं. सोलो प्रवासामधल्या या चिंतनामधनं स्वतःला ओळखता यायला लागलं. स्वतःची जी कमजोर बाजू आहे ती लक्षात यायला लागली. माझे नातेसंबंध, माझ्या जीवनातील तणाव, मला आवडणाऱ्या गोष्टी, मला नको असलेल्या गोष्टी, ह्या सगळ्यांचं एक भान यायला लागलं. एक मात्र नक्की समजलं की आपण जर स्वतःसोबत आनंदाने राहू शकलो, स्वतःच्या कंपनीमध्ये राहायला आवडायला लागलं, तर इतर ज्या आनंदासाठी शोधणाऱ्या गोष्टी आहेत ते शोधण्याची गरज कमी होऊन जाणार आहे. आणखी एक मला या प्रवासात असं जाणवलं की माणसाचा जन्म हा त्यांनी छान जगण्यासाठी झालाय. म्हणजे त्यांनी आनंदात राहावं अशी काहीतरी या निसर्गाची आणि एकंदरीत रचना आहे की त्याचं जीवन त्यांनी, कुठलाही प्राणी त्यांनी छान असं जगावं मस्त. म्हणजे त्यांनी काम करावं, त्यांनी लोन घ्यावं, त्यांनी स्ट्रेसमध्ये मरावं, झिजावं, अशी काही निसर्गाची योजना नसते. त्यांनी त्याचं आयुष्य छान मस्त जगावं, त्याला वाटेल तसं. अर्थात त्याच्या पूर्वजांकडनं काय जीन्स आलेत त्याला आणि त्याचं काय स्वभाव आहे, कॅरेक्टर आहे, तर तो त्याची प्रत्येकाची छान जगण्याची, आनंदाची व्याख्या वेगळी असू शकते.
पण त्याला जे आवडतंय, त्याला जे जमतंय तसं जगण्याची त्याला मुभा असावी. आणि ज्यांना ते तसं जगता येत नाही त्यांची एक प्रकारे घुसमट होत असते. आणि कधी कधी ही घुसमट न थांबवता येण्यासारखी असते. माझ्या सुदैवानी मी असं म्हणेन की मी लवकर यातनं बाहेर पडलो आणि मी मला हवं तसं जगण्याचा प्रयत्न करतोय. यात मला कोणाला काही असं शिकवायचं नाहीये, कोणाला प्रूव्ह करायचं नाहीये, काही सिद्ध करायचं नाहीये. जसं जमेल तसा ह्या जीवनाचा आनंद घ्यायचा आहे. परवाची गंमत सांगतो. मी खवणे या कोकणातल्या एका गावामध्ये 4 दिवस आता मुक्काम मला होतोय. आणि मी ज्या होमस्टेमध्ये राहिलो तिथे काही जेवणाची सोय नव्हती. तर बाजूचं एक जे घर आहे कोळंबकर नावाच्या एका व्यक्तीचं ते घर आहे. आणि नवरा बायको त्यांचं मासे विक्रीचा धंदा आहे. कुडाळला त्या ज्या वहिनी आहेत कोळंबकर वहिनी, त्यांचा स्टॉल आहे. त्या मासे कापतात, विकतात. आणि त्यांच्या घरी पण मोठा फ्रीजर आहे. घरी पण ते डिस्ट्रीब्युशन असतं. आजूबाजूच्या खेड्यातली किंवा छोटे छोटे हॉटेलवाले त्यांच्याकडनं मासे घेऊन जातात. आणि ती दोघंही नवरा बायको इतके बिझी होते दिवसभर, काही असं विचारून सोय नाही. आणि त्यांचा एक मुलगा आहे तो मुंबईत नोकरीला आहे. आणि एक आहे यशवंत म्हणून 20 वर्षाचा, जो आता मी एपिसोडमध्ये दाखवणारच आहे. इतका हुशार मुलगा मी बघितलाच नाही. काय त्या मुलाचं नॉलेज आणि त्याला ते त्या निसर्गाने, त्या समुद्राने त्याला दिलेलं ज्ञान, मी अवाक झालो. त्याचं ते झाडावर चढणं, वर नारळ वरती सोलणं, तोडणं, बापरे, ते तुम्ही बघालच एपिसोडमध्ये. तर मी असं सांगत होतो की एक दिवस मधल्या 4 दिवसामध्ये असं झालं की मी सकाळी माझे जे काही शूट करायचं होतं ते सगळं केलं. आणि दुपारी मी फ्री होतो. दुपारपासून आता रात्रीपर्यंत करायचं काय असा प्रश्न होता. बरं, मी ज्या खोलीत राहत होतो छान होती ती, अगदी हवेशीर होती. तर मी बसलो. वाचायला काही नेलं नव्हतं. तिथे कव्हरेज नव्हतं मोबाईलला, त्यामुळे मोबाईलचा प्रश्न नव्हता. काहीच करायला नव्हतं. आणि तरीही मला असं जाणवलं की मी शांत आहे आणि मला ते सगळं आवडतंय. आणि त्या आजूबाजूच्या आवाजांचा, ते रातकिडे, ते पक्षी आणि ते वातावरणाची शांतता, या सगळ्याची एक वेगळीच अनुभूती मी अनुभवत होतो. आणि संध्याकाळी मग मी त्यांच्याकडे गेलो, कारण ते दिवसभर नसतात नवरा बायको. तर ते आले होते, मिस्टर कोलंडकर. आणि जाऊन बसलो मी त्यांच्या त्या, असं बाहेर मस्त वरांडा आहे तिथे, खुर्चीत बसलो. मग ते पण आले. नाही, ते बसलेलेच होते. ते आले होते आधीच. आणि ते इतके शांत होते. लांब कुठेतरी भजनाचा आवाज येत होता गावातनं, पक्षी, रातकिडे. आणि ती शांतता आहे ती मला ना काही, म्हणजे तो जो काय अनुभव आहे माझा, तुम्ही म्हणाला तर ह्यात काय एवढा विशेष अनुभव, अशी शांतता आम्ही आमच्या गावाला नेहमी अनुभवतो. पण माझ्यासाठी ते नवीन होतं. मला फारच गंमत वाटली की आपण शहरामध्ये राहणारी त्या गोंगाट, त्या गाड्या, हॉर्न, टीव्हीच्या मालिका आणि सगळं ते मॉल, ती सगळी स्पर्धा, आणि ह्या सगळ्यापासून वेगळं मोबाईलचे नेटवर्क नाही, कमी व्होल्टेजची लाईट, आणि तरीही ही सगळी मंडळी इतकी आनंदात शांतपणे छान जगत होते. कोणी बोर होत नाही. त्यांचं आयुष्य, त्यांचं रुटीन. आणि मी हे सगळं ऑब्झर्व करत होतो. मला ह्या कोकणातील प्रवासाने एक छान गोष्ट शिकवली, आणि ती म्हणजे माणसाला आनंद शोधण्यासाठी वेगळं काहीतरी करावं लागतं, हे मोठं दुर्दैव. कोकणात मी बघितलं, आनंदासाठी म्हणून वेगळं काही करायला लागत नाही. यांचं जगणंच एक आनंदाचा भाग आहे. रोजची दिनचर्या असेल, त्यांची कामं असतील, त्यांच्या जबाबदाऱ्या, निसर्गातलं त्यांचं राहणं, आजूबाजूचं वातावरण, हा सगळाच एक आनंदाचाच भाग आहे असं मला जाणवलं. कोकणाने महाराष्ट्राला खूप काही दिलं. साहित्यिक दिले, नट दिले, चांगले नेते दिले, खेळाडू दिले,
लेखक दिले, कवी दिले आणि हे सगळं ते का देऊ शकले याचं कारण मला तिथली नाटकं, तिथली भजनं, तिथले दशावतार हे सगळं पाहताना ही जी सांस्कृतिक बाजू आहे कोकणाची, त्यांनी प्रत्येक लहान मुलाचा एक त्याचं बालपण असं त्याचं अपब्रिंगिंग जे आहे ते असं भक्कम होत जातं. आणि म्हणून कितीही शांत वरवर जर कोकण म्हटलं तर ते गरीब, मनी ऑर्डरवर चालणारं, निसर्गसंपन्न पण पैशाने गरीब असा जो काही समज आहे तो समज माझा दूर झाला. शेवटी एवढंच म्हणेन की कोकण गरीब नाही आहे. आपली श्रीमंती मोजायची पद्धत कुठेतरी चुकलेली आहे.